नमस्कार, आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क। पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल यांच्या वतीनं आयोजित वंदे मातरम कोस्टल सायक्लोथॉनने डहाणूत उत्साहाचं वातावरण निर्माण केले। केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल यांच्या वतीनं आयोजित वंदे मातरम कोस्टल सायक्लोथॉन या राष्ट्रीय उपक्रमाने डहाणूत ऊर्जा आणि उत्साहाचा संचार केला। या उपक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकता, शारीरिक फिटनेस आणि कोस्टल सुरक्षा या त्रिसूत्री संदेशाचा प्रसार करण्यात आला। जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले। सायक्लोथॉन दमण येथून सकाळी 5 वाजता निघाले आणि ते डहाणू येथे साधारण 9 वाजता पोहोचले। यावेळी डहाणूमध्ये सायक्लोथॉनचे स्वागत जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री, सहाय्यक पोलीस अधीक्षक अंकिता कंसे, गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते, पोलीस निरीक्षक किरण पवार तसेच CISFचे वरिष्ठ अधिकारी, विद्यार्थी, मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते। सन्मानित व्यक्तींचा सत्कार करत असताना चिंचणी ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकारी करबट मॅडम यांचा सत्कार करण्यात आला। मात्र वरिष्ठ अधिकारी पल्लवी सस्ते मॅडम यांचा सत्कार न केल्याबद्दल खंत व्यक्त केली जात आहे। याशिवाय हायस्कूल समोरचे ग्राउंडमध्ये कार्यक्रम ठेवला असल्याने विद्यार्थ्यांच्या परीक्षा तयारी करत असताना त्यांचं लक्ष थोड्या वेळासाठी कार्यक्रमाला केंद्रित झालं। या संपूर्ण कार्यक्रमात एकजूट आणि उत्साहाचं वातावरण होतं, परंतु विद्यार्थ्यांच्या अडचणी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सत्काराच्या बाबतीत चर्चा होत होती। हा एक आगळा वेगळा कार्यक्रम कोस्टल सायक्लोथॉन हा CISF ने आयोजित केलेला आहे। या कोस्टल मॅरेथॉनमध्ये जसं की त्यांनी म्हटलं, सायक्लोथॉनमध्ये ते 25 डेजमध्ये 6500+ किलोमीटर्स कंप्लीट करणार आहेत। याचा मागचा हेतू जो आहे, जेव्हा मी त्यांना विचारला होता, जेव्हा पहिल्यांदा CISFचे अधिकारी माझ्याकडे आले, तर त्यांनी सांगितलं की वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण होत आहेत। कोस्टल सिक्युरिटीची जबाबदारी आजही आहे आणि पुढे ती वाढणार आहे। या अनुषंगाने दोन्ही गोष्टींना सोबत घेऊन एक जनजागृती, वंदे मातरमच्या अनुषंगाने एक नॅशनलिझमची भावना यूथमध्ये निर्माण करणे आणि फिटनेस याचा एक संयुक्त मेसेज देण्यासाठी हा एक कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे। खूप छानरित्या त्यांनी ते कार्यक्रम आयोजित केलाय आणि पार पाडलाय, त्यासाठी मी त्यांचं मनापासून अभिनंदन करते।